नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय. आज 11 एप्रिल हा फक्त एक दिवस नाही. हा दिवस आहे त्या महान क्रांतिकाराचा, ज्यांनी अंधारात बुडलेल्या समाजाला शिक्षणाचा आणि समानतेचा प्रकाश दिला. आज जयंती आहे महात्मा ज्योतिराव फुले यांची, ज्यांना आपण प्रेमाने क्रांतिज्योती महात्मा फुले म्हणून ओळखतो. 19व्या शतकात भारतातील समाजव्यवस्था अत्यंत अन्यायकारक होती. जातपात, अंधश्रद्धा, स्त्रियांवरील अत्याचार आणि शिक्षणावर बंदी हे सर्वसामान्य गोष्टी मानल्या जात होत्या. स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. शूद्र, अतिशूद्रांना माणूस म्हणूनही मान दिला जात नव्हता. अशा काळात एक तरुण उभा राहिला, ज्याने समाजाला प्रश्न विचारायला सुरुवात केली. तो तरुण म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. त्यांनी ठामपणे सांगितले, शिक्षण हेच खरे मुक्तीचे साधन आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या सहचारिणी सावित्रीबाई फुले यांच्यासोबत 1848 साली पुण्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्या काळात हा निर्णय म्हणजे समाजाच्या परंपरांना दिलेले मोठे आव्हान होते. सावित्रीबाई फुले शाळेत जात असताना लोक त्यांच्यावर दगड फेकायचे, चिखल टाकायचे, अपमान करायचे, पण त्या कधीच थांबल्या नाहीत. कारण त्यांच्या मागे उभा होता एक मोठा विचार, महात्मा फुले यांचा. महात्मा फुले यांनी केवळ स्त्रियांसाठीच नाही, तर शूद्र, अतिशूद्र आणि वंचित समाजासाठीही शिक्षणाचे दरवाजे उघडले. त्यांनी विधवा स्त्रियांसाठी आश्रयस्थान सुरू केले, बालहत्येला आळा घालण्यासाठी प्रयत्न केले आणि समाजातील अन्यायकारक प्रथा मोडून काढण्याचा धाडसी प्रयत्न केला. 1873 मध्ये त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला. या संस्थेचा उद्देश होता समाजातील खोट्या परंपरा, अंधश्रद्धा आणि जातीभेद यांना संपवणे आणि सत्य व समतेचा मार्ग दाखवणे. महात्मा फुले हे फक्त समाज सुधारक नव्हते, तर ते एक महान विचारवंत आणि लेखकही होते. त्यांनी गुलामगिरीसारखे ग्रंथ लिहून भारतातील जाती व्यवस्थेवर कठोर टीका केली आणि शोषित समाजाला जागृत करण्याचे काम केले. त्यांच्या क्रांतिकारी विचारांनी पुढे अनेक महान नेत्यांना प्रेरणा दिली. विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक आणि समतेच्या लढ्यात महात्मा फुले यांच्या विचारांचा मोठा प्रभाव दिसून येतो. महात्मा फुले यांनी आपल्याला एक मोठा संदेश दिला. शिक्षणाशिवाय माणूस अंधारात राहतो आणि समतेशिवाय समाज कधीच प्रगत होत नाही. आज आपण त्यांच्या जयंतीनिमित्त फक्त त्यांच्या फोटोला हार घालतो, पण खऱ्या अर्थाने त्यांना आदर द्यायचा असेल तर त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात उतरवले पाहिजे. कारण महापुरुषांची जयंती साजरी करण्याचा खरा अर्थ फक्त उत्सव साजरा करणे नाही, तर त्यांच्या विचारांची ज्योत समाजात जिवंत ठेवणे हा आहे. क्रांतिज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांना कोटी कोटी प्रणाम. जय ज्योती, जय सावित्री, जय भीम, जय शिवराय.